काय सत्यजित सुर्वे, कसला विचार करते एवढा? वाघमारे, आता निवडणूक लढवायची म्हणजे मम्मीला लय पैशांची गरज आहे. मी का लढवतोय ही निवडणूक? मी निवडणुकीला एवढ्यासाठी उभा आहे की मम्मी जिंकून यावे. त्यामुळे आपल्याला ना मम्मीचे हात बळकट करणं जास्त गरजेचं आहे. त्यासाठी मला काहीतरी करावंच लागेल. सत्या, ए सत्या, जरा खाली ये. कोण आलंय? बलमा, अरे कोण आहे ती सगळी? अरे सत्या, आपल्या वार्डातली सगळी सगळी कॉलेजला जातात. त्यांचं काय तुझ्याकडे काम आहे म्हणून घेऊन आलो. काय रे पोरांनो, काय काम होतं तुमचं? दादा, मी समजाने MPSC UPSC परीक्षा द्यायची ठरवले. कोणी MPSC तर कोणी UPSC. घरची परिस्थिती काय एवढी बरी नाही. जर एखादी अभ्यासिका अभ्यासासाठी उघडून दिली तर बरं होईल. अच्छा, पण बलमा, हा, तू त्यांना सांगितलं नाहीस का की मी आता पक्षात नाही ते? नाही, मी ह्यांना सगळं सांगितलंय, पण यांनी हट्टच धरलेला की तुला भेटायचं म्हणून त्यांना घेऊन आलो. अच्छा, हे बघा, तुमच्या अभ्यासिकेचं नियोजन करूच आपण, कारण त्याची तुम्हाला खरोखर गरज आहे. आणि जर आपण अभ्यासिका उभारली तर बाकीच्या पोरांना पण स्पर्धा परीक्षा देता येतील. त्याच्या बदल्यात मला बी तुमच्याकडं काहीतरी पाहिजे. बोल सत्या दादा, काय पाहिजे तुला? हे बघा, आपल्या मम्मी साहेब निवडणुकीला उभे आहेत. त्यामुळं तुमच्या सगळ्यांची मतं मम्मीलाच आली पाहिजेत. मम्मीला सपोर्ट करायचं आपण, काय? सॉरी. होय, मीच माया सुर्वे. मीच इलेक्शनला उभी आहे ना. कसं आहे, तुम्ही जर मला निवडून दिलं का नाही का, तुमच्या शिक्षणासाठी मला लय म्हणजे काय काय करता येईल बघा. म्हणजे आता तुम्ही हितवर येताना कसं पायात चप्पल घातली, आणि तीच माझं इलेक्शनचं चिन्ह आहे, चप्पल. तेव्हा ध्यानात ठेवायची चप्पल, मनात ठेवायची चप्पल, निवडून द्यायची चप्पल. तुम्ही एकदा का मला निवडून दिलं का नाही का, ह्याच चपलीऐवजी तुमच्या पायात मी बुट देईल. अहो, म्हणजे मला बी वाटतंय ना का माझ्या वार्डातल्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी मोठा ऑफिसर व्हावं. म्हणजे कसं लोक तुम्हाला समजा शेलट ठाकतील, आणि मग मीच काय, तुम्ही पण माझ्या संकट समजून लाल गाडीच्या दिव्यात फिरचाल. कसलं भारी. आता मग तुम्ही काय निवडून द्यायचे? चप्पल चप्पल चप्पल. काय रे, तुम्ही एवढे सगळे सिरियस का झालं? सत्या दादा, तू आहेस ना निवडणुकीला उभा, तर आम्ही दुसऱ्या कोणाला मत कशाला द्यायचं? हे बघा, तुम्हाला तुमचं काम होणं महत्वाचं आहे का नाही? आणि मम्मीच्या मागं तात्यासाहेबांच्या पक्षाची ताकद आहे. त्यामुळे तुमचं काम लगेच होईल याची गॅरंटी आहे. बरोबर बोललाय सत्या. हो, पण तू सोडून आम्हाला दुसरं कोणाला मत नाही देता येणार, कारण आमचा फक्त आणि फक्त तुझ्यावरच विश्वास आहे. अहो, कशाला एवढी चिडचिड करता तुम्ही जरा बायको आहे, बायको सारखं राहायचं. काय करू मी तुझं, काय करू मी तुझं? तुझ्या जीवावर मी, आणि तू हे एवढं एक छोटस काम पण तू केलं नाही माझं. तुझं मी काय करू सांग, काय करू मी तुझं? नेमका तो सत्या पण तिथं त्याच टायमिंगला कशी घालवायची 7:30 हे बायको अगं सांग ना. समजा तू कसं फाटल्यागत. ए बायको, अगं निवडणूक हरलो ना तर तू तर काय त्या म्हशी पण मला समोर उभं करणार नाही. मी काय म्हणते, हे बघा, आता तनतन करून काहीच नाही होणार आहे. आता आपल्याला ना थोडा वेगळा विचार करावा लागणार आहे. तुम्ही ना
फक्त डोकं शांत ठेवा. कसं शांत राहू? अण्णा कसं शांत राहू? एक तू बायको आहेस आणि एक ती सत्याची बायको आहे. पोलिसीनबाई कॉन्स्टेबल मंजू नेहमी त्या सत्याच्या माग उभी असते आणि माझ्या रस्त्यात अशी मांजरी सारखी आडवी येते. अपमान केलाय तिने माझा, याची मुकादमचा अपमान केलाय तिने. विसरणार नाही मी. आणि ती दुसरी आहे लेजंड माया सुर्वे. आणि तू तोंडेबाई आहे ती. आधी पैसे बघितल्यानंतर डोळे असे चमकले होते तिचे. सत्य आला आणि लगेच हिने सरड्यासारखा रंग बदलला. नाही, मी असा शांत बसणार नाही. ह्या सुर्वे फॅमिलीला माझा गावरान इंगा दाखवल्याशिवाय मी शांत बसणार नाही. दाजी मी एक बोलू का? अरे बोल ना. नाही म्हणजे आता निवडणुका चालू आहेत आणि त्यात आपण असं काहीतरी वेगळं करायला गेलं तर ते तात्यासाहेब, ते पोलीस, ते निवडणूक आयोग उगाच तुमच्या पाठीमागं लावतील आणि वेगळंच काहीतरी झांगाड आपल्या पाठीमागं लागल. म्हणून तू जरा अरे चाल. मी नाही घाबरत कुणाला. माझ्या दुधात जशी भेसळ नाही ना तशी माझ्या विचारात पण भेसळ नाहीये. करेक्ट आहे, तुमचं एकदम करेक्ट आहे. पण कसं आहे ना, हे राजकारण आहे. तुम्ही ना थोडा वेगळा विचार करा, म्हणजे साप पण मरल आणि काटे पण तुटणार नाही. साहेब एवढं पैसे कुठून आलं तुझ्याकडं? चोरी केलीस? नाही साहेब, माझ्या नाही येत पैसे. पैसे कुठून आले? एवढं चोरी केलीस तू? अहो खरंच माझे नाही येत पैसे. तुम्हीच तर आता भेटले ना. मी पैसे फेकले? बायको तुम्ही बघितलं मी पैसे फेकले? नाही. नाही ना. हो तुम्ही बघितलं का मी पैसे फेकले का? नाही 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 ना. मी कशाला पैसे फेकू? तू चोरी केलीस. साहेब साहेब खरंच माझे नाही हो पैसे. तुम्हीच देणार आहे आता मला. माझं नाही येत. सोन्या उठ उठ. तुझे नाहीच येत हे पैसे. हे पैसे माझे पण हे तुझे होऊ शकतात. मी सांगीन ते करायचं. अगदी तसंच्या तसं करायचं. हा. मम्मी असं का बसलाय? सपने विचार करू 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 नुसतं डोकं ठाण करायला लागलंय बघ. प्रचार कसा करायचा, पैसे कुठलं उभा करायचं, त्या नेबडीला तोंडावर कसं पाडायचं, निवडणूक कशी जिंकायची, विचार करून करून का नाही ठण 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 डोकं ठणकतंय. आणि थोडीशी अशी रात्री झोप लागली होती मला. आणि तुझ्यात मी मला स्वप्न पडलो. आम्ही स्वप्नात का नाही असं प्रचार करत होते, चप्पला मत द्या, चप्पला मत द्या, चप्पला मत द्या. आणि मला समजा का नाही खांदन हात दुखायला लागलं बघ. जरा चोपते का खांदा असं चोप जरा. अगं जरा जोर लावते आणि खांदा खांदा जरा. आता कसं बरं वाटायला लागलंय दोन. वाटते तेवढं सोपं नाही बघ राजकारण. सपने जिंकायच्या आधी हरवतेच नाही मला. चुकून चुकून त्या इकडे. मम्मी
काल पाहिलं ना ते पोर कशी बोलत होते ते सत्या भाऊजींनाच मत देणार म्हणून. सत्या भाऊजी लोकांचे लाडकेत बघा. आता मी कदमांकडं पाण्यासारखा पैसा आहे. तुमच्याकडं पैसा बी नाही लोकांचं प्रेम बी नाही. घालला का नांदा पशेंडा तेव्हा बघा तेव्हा मंगळाचं बोलत असतील बघतो. अगर जरा काही चांगलं बोलत की एकदा पण नरडे मी जाईल हा एवढं कसं वाईट बोलते तर खोपलं कुठली ते पैसा कसा उभा करायचा का नाही प्रचाराला त्याचा विचार कर जरा असलं बोलण्यापेक्षा. मी कुठं आणणार पैसा मम्मी सगळी तुझ्या नानाचं मिठायचं दुकान आहे ना खोऱ्याने पैका वाढत असेल तुझा नाना. लग्न झाल्यापासून तो काही दमली आणि नाही त्यांना म्हणा जरा द्या पैसे मला. मजाच करता कधी कधी तुम्ही खोरं बिरं कुठून आलं. आजकाल कसं डायटिंग वगैरे करतात ना लोक. तो मिठाई वगैरे खाणं कमी झाले बाबा. धंद्यावर असा परिणाम झाला का नाही एकदम ढिला झाला धंदा वाटच नाही काही. आणि डायबिटीस होतोय वजन वाढतोय म्हणून लोक खात नाहीत बघा मिठाई. त्यामुळे धंदा बी नाही होत. माझं स्वतःच ना टच पण करत नाहीत मिठाईला. खरं असेल तुझं. अगं तो माझा मावस म्हणून का सुरजा कोण. अगं तो एकच मै मंदिरात राहते त्यो. हा त्यो त्याला बी डायबिटीस झालाय बघ. मोठ्याला मिठाई खायचं सोडून दिलंय. तो काही कामाचंच नाही बघ सपन हुबलं. साहेबांचा फोन आलाय. हॅलो नमस्कार तात्या साहेब बोला की. काय मायात आहे प्रचारासाठी तुम्ही त्या मुकादमाकडून पैसे घेत होतात. नाही नाही तसं काही नाही. ते असं झालं का ते मुकादम आहे ना ते नंतर सांगा. आधी मला बंगल्यावर येऊन भेटा. होय होय सब नाही. तात्यासाहेबांनी बंगल्यावर बोलवल्या. मला वाटतंय माझं इलेक्शनचं तिकीट कापतात काही. नसेल असं जाऊन बघूया एकदा. तर तुम्ही एक काम करा. समोर तिथे खुसपुटे सर बसलेत त्यांच्याकडे जा. ते तुम्हाला मदत करतील. अहो तिथे जाऊन तुम्हाला मदत कर. दादा तिथे जाऊन बोला त्यांच्याशी ते करतील तुम्हाला मदत. कसं ना चिडचिड करताय बाते मॅडम. तू आलीस. कधी आलीस. हा नच काही आलंय. कसं झालं बहिणीचं लग्न. कमाल. पण तुम्ही आला असता तर जास्त मजा आली असती. पण तू काय बाबा बिझी असता आता. रिया मंजू अगं तुला पार्टी द्यावी लागणार म्हणजे द्यावी लागणार. आत्ता कसं बरोबर बोलत भारती मॅडम. मंजू पार्टी द्यावी लागणार हा मला. अरे वाघमारे मॅडम आम्हाला मी पार्टी हवी आता. अहो पण कसली पार्टी हाय का आता. अगं सत्या अपक्ष निवडणूक लढवतोय आणि तोच जिंकून येणार आम्हाला माहितीये. त्यामुळे पार्टी तर दिलीच पाहिजेस तू. अगं आणि सत्य आणि मम्मी साहेबांमध्ये तो फूट पाडलीस त्याची पण पार्टी दे मंजू. काय ना असं सासूबाईंमध्ये आणि नवऱ्यामध्ये एवढ्या पटकन कसं कोणी आग लावू शकतं. आय मीन टॅलेंट आहे जमलं पटकन तुला. प्रिया देवाने तोंड दिला ना म्हणून काही बोलायचं नसतं. वाटलंच मला वाटलंच बोललात मध्ये आलात. आत्ता वाटतंय मला मी पोलीस स्टेशनला परत आले. मंजू तू तिच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस. मॅडम मॅडम माझी पोरगी हरवली हो मॅडम. अहो खूप मोठा पाऊस आलाय हो. अहो माझी मुलगी हरवली. काही पण करा पण तिला शोधून काढा हो. हे बघा रडू नका शांत व्हा. बसा आधी. हे घ्या पाणी पे. आणि नीट सांगा मला काय झालं. मॅडम मी माझ्या मुलीला घेऊन आलो होतो आणि बस स्टँडवरती पाण्याची बाटली आणण्यासाठी गेलो. तिला म्हटलं होतं 2 मिनिटं फक्त बॅग जवळ बस मी पाण्याची बाटली घेऊन येतो. आणि मी आल्यानंतर बघतो तर काय ती तिथे नव्हती हो. माझी मुलगी हरवली हो मॅडम. मॅडम काय पण करा पण तिला शोधून द्या. हे बघा मी तुमचं दुःख समजू शकते. आम्ही तुमच्या मुलीला 24 तासाच्या आत शोधण्याचा प्रयत्न करू. मला काही गोष्टी सांगा तिच्याबद्दल. किती वर्षाची आहे तुमची मुलगी. 5 वर्षांची बघ. कशी दिसते. काही फोटो वगैरे आहे का तुमच्याकडे. हा फोटो आहे तिचा. बघू. हे बघा मॅडम. मला सांगा आता तिनं कुठल्या कलरचे कपडे घातलेत. हा पिवळ्या कलरचा फ्रॉक घातलाय तिने. आणि कुठनं गायब झाली म्हणलं. बस स्टँडवरून.
मी तिथंच गेलो होतो पाण्याची बाटली आणायला. बर. मॅडम ही बॅग ना तुमच्याकडेच ठेवा. ही बॅग तिने पाहिली ना ती लगेच तुमच्याकडे येईल. हा. आणि याच्यात त्याचं सगळं सामान आहे. मॅडम तुम्ही काही पण करा पण माझ्या मुलीला शोधून काढा. हे उपकार होतील तुमचे. मॅडम एक महत्वाचा फोन घेऊ का? हॅलो हॅलो, अरे आपली फुलं हरवले रे. हा आम्ही पोलीस स्टेशनलाच आहे. आपली फुलं हरवली हो. हा आत्ताच पोलीस स्टेशन मध्ये कंप्लेंट करून आलोय. हो हा. साहेब काम झालं बरं का? अहो बॅग आहे ना मंजूच्या हातात देऊन टाकली. आता तिचं काही खरं नाही. हा निघतो. हा मंजूताईच्या हातात बॅग. मंजूताईचं काय खरं नाही. वरची बॅगेत बॉम्ब असणार. बॅगेत बॉम्ब. ती बी मंजूताईच्या हातात. मंजूताई. भारती मावशी, हा मी बस स्टँडवर चालले. मला सीसीटीव्ही चेक करायची ऑर्डर काढून द्या लगेच. हो देते. बॅग सोड. बॅगेला हात लावू नको. अरे पण तुझं काय या बॅगेत? हात लावू नको. अरे हो पप्प्याचा वेड्यासारखा काय वागतोय? तिच्या हातातली बॅग कशाला खेचतोय? बॅग सोड. बॅगेला हात लावू नको. पप्प्या बॅग सोड, मला जायचं काम आहे मला बाहेर. ए पप्प्या काय चाललंय तुझं? बॅग दे मंजूताई. मंजूताई ही बॅग घेऊ नका. हात लावू नका. अरे बॅगेला हात लावू नको. अरे काय गोंधळ चाललाय? अरे काय तो पप्या का पडतोय सगळीकडे? काय गोंधळ लावलाय? ऍक्च्युली मगाशी एक माणूस मिसिंग कंप्लेंट करायला आला होता. त्याच्या मुलीची बॅग येते आणि ते घेऊन पळतोय पप्प्या. अरे बाबा बॅगेला हात लावू. लांब सरका. बॅगेला हात लावू नको. काय चाललंय? काय झालंय सांग. हो साहेब या बॅगेत बॉम्ब आहे. बॉम्ब. काय? बॉम्ब आहे? काय बोलतोय सर? अरे काही बॉम्ब वगैरे नाही. हाऊ सर, एक माणूस आला होता. त्याची छोटी मुलगी हरवली आहे आणि तिची बॅग आहे ही. त्या छोट्या मुलीचं सामान आहे यात. तुला दाखवते बॉम्ब बघायचा तुला. मंजूताई
होल्ड इट. एक मिनिट, काय प्रकार आहे? अँटी करप्शन ब्युरो. मी नारायण माने. आमच्याकडे इन्फॉर्मेशन आली आहे. कॉन्स्टेबल वाघमारे यांनी लाच घेतली आहे आणि पुरावा आमच्या समोर आहे. एक मिनिट, काहीतरी मिसअंडरस्टँडिंग आहे, गैरसमज झालाय काहीतरी. अहो सर, माझा याच्याशी काही संबंध नाही. मला माहित पण नव्हतं या बॅगेत पैसे आहेत ते. माहित नव्हतं तर तुमच्या हातात पैसे आले कसे? सर एक मिनटं. सर खरंच तुमचं काहीतरी गैरसमज झालेलं. मंजू काय आमच्या प्रामाणिक अधिकारी आहेत आणि ही जी बॅग आहे ना ते एक माणूस ठेवून गेला इथे आणि आम्हाला पण आत्ताच कळलं की त्यामध्ये काय आहे आणि तोपर्यंत तुम्ही इथे आलात. हो, आणि हे बघा, आमच्या कॉन्स्टेबल वाघमारेवर पूर्ण विश्वास आहे. ती असं काही करूच शकत नाही. होय सर. अहो एक माणूस आला होता, मला म्हणता की त्याची छोटी मुलगी हरवली आहे आणि ही त्याची बॅग आहे. मला माहित नव्हतं या बॅगेत पैसे आहेत ते. खरंच सांगते. वा वा, एक माणूस इथे येतो आणि बॅग इथं ठेवून जातो आणि तुम्ही मला सांगताय या यामध्ये काय आहे तुम्हाला माहित नाहीये? अहो खरंच सर, मला माहिती नव्हतं. असं कोणी का बॅग ठेवून जाईल आणि ते वाघमारेंच्याकडेच? अहो जाधव साहेब, जरा लक्ष ठेवा पोलीस स्टेशनमध्ये. तुमच्या डोळ्यात एकच भ्रष्टाचार होतोय. माने, मला माझं काम समजावू नका. मला माझ्या स्टाफवर पूर्ण विश्वास आहे. ते असं काही करणार नाहीये. हे नक्कीच काहीतरी कट कारस्थान आहे. हो साहेब, सगळे खरं सांगतायत. तो माणूस आला होता इथे तक्रार करायला त्याची लहान मुलगी हरवली आहे म्हणून, आणि तोच इथे बॅग ठेवून गेलाय. त्यात मंजूची काहीच चूक नाहीये. हो साहेब, आम्ही सुद्धा बघितलं. तोच वाघमारे मॅडमला बोलला ही बॅग ठेवा तुमच्याकडे. हो सर, असंच झालं होतं. मला वाटत होतं की त्याची पोरगी खरंच हरवली, पण त्यानं स्वतः इथं बॅग ठेवून गेला तो. काही झालं तरी प्रथम दर्शनी असं दिसतंय तुम्हीच लाच घेतलीये. आणि तुम्ही दोषी आहात की निर्दोष आहात हे आम्हाला चौकशी केल्यानंतरच समजेल. आता तुमची चौकशी होईपर्यंत यू आर सस्पेंडेड.